कुणीही सांगतो म्हणून मोर्चात सहभागी होता येणार नाही. राज ठाकरेंच्या आवाहनाला शरद पवारांचं उत्तर. मुंबईला गेल्यावरती दोन्ही ठाकरेंची भूमिका ऐकून घेणार असल्याचंही स्पष्ट केलं. पहिलीपासून हिंदी ठेवण्यावरती सरकार ठाम, पण मौखिक स्वरूपात. शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती. पहिली आणि दुसरीला हिंदीचा अभ्यासक्रम नसेल आणि परीक्षाही नसेल असंही स्पष्टीकरण. हिंदी इतर कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही. गृहमंत्री अमित शहा यांचं मोठं विधान. हिंदी भाषा लादण्याची गरज नाही. लोकांचा विरोध पाहता दबाव टाकणं अयोग्य. मंत्री भुजबळांचा सरकारला घरचा आहे. हिंदी मराठी भाषेचा वाद निवळणार. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मोदींमुळेच. हा संदेश तळागाळात पोहोचवणार. कोर कमिटीच्या बैठकीत रणनीती ठरली. माजी आमदार झिशान सिद्दीकींच्या ऑफिसबाहेरून दोघं ताब्यात. दोघेही झिशान यांचा पाठलाग करत असल्याची माहिती. पोलिसांना काहीही संशयास्पद आढळलं नसल्यामुळे दोघांनाही सोडलं. शक्तीपीठ महामार्गाविरोधामध्ये 1 जुलैला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन. काँग्रेसच्या सतेज पाटलांचा इशारा. धाराशिवमध्ये शेतकरी आंदोलनानंतर महामार्गाची मोजणी प्रक्रिया थांबवली. अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी पुन्हा एकदा लांबणीवर. 30 जूनला यादी जाहीर होणार असल्याची शिक्षण संचालनालयाची माहिती. 12,71,000 विद्यार्थी प्रतीक्षेतच. विदर्भात अनेक भागांना पूरस्थिती. वाशिम, वर्धा, अकोला, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांना पावसाने झोडपलं. वर्धा आणि यवतमाळमध्ये वीज पडून 3घांचा मृत्यू. अकोल्याच्या बाळापुरामध्ये पावसाचा कहर. मन, महेश आणि विद्रुपा या तीनही नद्यांचं पाणी शहरामध्ये घुसलं आणि नागरिकांचे हाल. नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. उत्तर भारतात पावसाचा कहर. हिमाचलमध्ये 5 ठिकाणी ढगफुटी. 5 जणांचा मृत्यू. रुद्रप्रयागमध्ये बद्रीनाथच्या दिशेने जाणारी बस नदीत कोसळली. बुलढाण्यामध्ये पावसाच्या पाण्यामुळे समृद्धी इंटरचेंज महामार्ग ठप्प. कांचनगंगा नदीला पूर आल्यामुळे पाणी रस्त्यावर. वाहन चालकांना फटका. बारामतीच्या काटेवाडीमध्ये तुकोबांच्या पालखीचं मेंढ्यांचं गोल रिंगण. सध्या सणसरमध्ये मुक्काम, तर माऊलींच्या पालखीचं दुपारी 2 वाजता चांदोबाच्या लिंबमध्ये उभं रिंगण. आसपासनं ओडिशातल्या पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रा. 200 टनांहून अधिक वजनाचे 45 फूट उंच रथ तयार. जगभरातनं असंख्य भाविक दाखल. अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजकडनं व्हॉट्सअॅप वापरायला बंदी. व्हॉट्सअॅपमुळे डेटा चोरीची शक्यता वर्तवली. भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रामध्ये दाखल. ISSमध्ये पोहोचताच अंतराळ प्रवासाच्या अनुभवाचं रोमांचक वर्णन करत शुभांशु शुक्लांचा भारतीयांसाठी खास संदेश.